अबाबाबाबाबो! काय खतरनाक ट्रक पलटी झाली. अररररर! खतरनाक विषय झाला इथं. तर राम, राम मंडळी. आज सकाळी उठून मस्तपैकी रेडी झालो रोजच्या सारखं. मग काय डायरेक्ट पोहोचलो मशीनकडे आणि आज तर डायरेक्ट तुमच्या भावाने घेतलं मनावर आणि चालायला लागला डायरेक्ट मशीन. मग काय दिला डायरेक्ट बारक्याकडे फोन आणि त्याला म्हणलं एकदम क्वालिटी मध्ये व्हिडिओ काढ. आता त्याने तर असा व्हिडिओ काढा बस विचारूच नका. पण आता काय जे आहे ते बरं आहे. मग काय मी तर मशीन चालतच होतो पण तेवढ्यात आला डायरेक्ट फोन. म्हणे आता इथं तर झाली डायरेक्ट तुमची गाडी पलटी. मग काय तसं धावत पळत निघालो डायरेक्ट गाडी. मग काय पटकन राहुल भाऊला फोन लावला ना आला राहुल डायरेक्ट आपल्याला घ्यायला. पटकन दिशीन असं गाडीवर बसलो आणि सनाटपणे निघालो डायरेक्ट गाडीकडे. आता इथं येऊन बघतो तर काय एवढी खतरनाक गाडी पलटी झालती बस विचारूच नका. आणि इथं काय माकडे कशासाठी बसली कळलं. आणि हे होते मामा चालायला डायरेक्ट गाडी पण यांना काही नाही झालं तेवढं बरं झालं. आता इथं तर सगळा माल सांडला होता काय बस विचारूच नका. आणि हे मामा तर एकदम ओके होते तेवढं बरं झालं. नाही तर काय हा विषय अवघडच होता. आणि इथं तर सगळ्या कॅबिन मध्येच पाणी साचलं होतं. मग काय म्हणलं आता इथं तर रस्ता खोळंबलाय सगळा त्यासाठी काय डायरेक्ट गाडी वर घ्यावं लागते. मग काय पटकन दिशेने जेसीबी बोलवलं आणि त्याच्या वरचं पाळकं काढा म्हणलं. आता पाळकं तर तसं निघत नव्हतं. मग काय लगेच रस्सी बिस्सी बांधली मस्त पैकी असं डायरेक्ट ओढून घेतलं. आता इथं तर काय शेतकऱ्याचा सगळा मालच खाली पाण्यात गेला. मग काय पटकन असं जेसीबीने पाळकं बाजूला टाकलं आणि केला डायरेक्ट माल वाढायला सुरुवात. आज तर काय इथं माल वाढण्यातच अंधार झाला त्याच्यामुळे आज तर काय ट्रक काढणं शक्यच नव्हतं. आता पुढं काय होतं ते बघण्यासाठी आपल्याला फॉलो करून घ्या पटकन.